नमस्कार, मी डॉक्टर सौरभ पटवर्धन, नंदादीप नेत्रालय येथे मी नेत्रतज्ञ म्हणून काम करतो। आज या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात माहिती करून घेणार आहोत की मोतीबिंदू होण्याची नेमकी कारणं काय असतात। आजकाल आम्ही पाहतोय की मोतीबिंदूचं प्रमाण थोडंसं वाढलेलं आहे आणि तरुण वयात सुद्धा आजकाल मोतीबिंदूचं प्रमाण आम्हाला दिसतंय। आता याच्या मागची महत्त्वाची कारणं काय असतात, तर अर्थात मोतीबिंदू हा आम्ही बऱ्याचदा म्हणतो की हा आजार नसून एजिंग प्रोसेसचा एक भाग आहे। जसं आपण वय वाढलं तसं आपले केस पांढरे होतात, त्याचप्रमाणे आपली लेन्स, डोळ्यातली जी नैसर्गिक लेन्स असते ती धुरकट होते आणि त्यालाच आम्ही मोतीबिंदू म्हणतो। पूर्वीच्या काळी बऱ्याचदा हा मोतीबिंदू होण्याचे चान्सेस वय वाढल्यावरच वाढायचं। आजकाल काही आजार आहेत, जसं डायबिटीसचा आजार आहे, याच्यामध्ये शुगर ज्यांची फ्लक्च्युएट होते, जास्त वाढते, अशा लोकांना हा मोतीबिंदू थोडासा लवकर येण्याची शक्यता असते। तसंच काही आजारांसाठी जर तुम्हाला स्टिरॉइड्स किंवा त्या प्रमाणातले काही इतर औषधं घ्यावी लागत असतील, याच्यामुळे सुद्धा मोतीबिंदू होण्याचं प्रमाण हे आजकाल वाढतं आहे। ज्यांच्या डोळ्याला अधिक नंबर आधीपासून आहे, म्हणजे जास्त नंबरचा ज्यांना चष्मा आधीपासून आहे, अशावेळीसुद्धा थोडंसं मोतीबिंदू लागण्याचं प्रमाण थोडंसं लवकर होत असतं। याशिवाय डोळ्याला मार लागणं, डोळ्याची काही ऑपरेशन्स पूर्वी झालेली असणे, खास करून काचबिंदूसाठी किंवा पडद्यासाठी, अशावेळीसुद्धा मोतीबिंदू हा येऊ शकतो। याशिवाय काही लोकांना आजकाल जे मी पाहतोय की अगदी तरुण वयातसुद्धा हा मोतीबिंदू होतोय। आता याचं प्रत्यक्षात कारण मिळेलच असं नाही, पण तुम्हाला वाटतंय वाढतं प्रदूषण, याच्यामुळे जे एजिंगचे इफेक्ट लवकर वाढत आहेत। जसं तुम्ही पाहता आजकाल की कमी वयातसुद्धा लोकांचे केस पांढरे होण्याची शक्यता वाढलेली आहे, त्याचप्रमाणे मोतीबिंदूमध्ये सुद्धा कदाचित एजिंगचं प्रमाण वाढतं आहे। तर अशी बरीच कारणं असू शकतात ही मोतीबिंदू होण्यासाठी। अर्थात एक चांगली गोष्ट जी आहे की मोतीबिंदूसाठी अतिशय उत्तम असे उपचार उपलब्ध आहेत आणि अर्थातच मोतीबिंदूसाठी कुठलंही औषध काम करत नाही, परंतु ऑपरेशननं म्हणजे शस्त्रक्रिया करून आम्ही ही मोतीबिंदू काढून टाकू शकतो आणि त्याच्या जागी अद्ययावत अशा आर्टिफिशियल लेन्सेस बसवू शकतो आणि ह्या सर्जरीमध्ये सक्सेस किंवा यश मिळण्याचे चान्सेस खूप चांगले असतात। त्यामुळे जरूर जर तुम्हाला मोतीबिंदू झाला असेल तर काहीच घाबरून जाण्याची गरज नाही। त्याच्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञान उपलब्ध आहे, ज्याच्यामुळे तुम्ही मोतीबिंदूची ट्रीटमेंट करून घेऊ शकता। याच्यासाठी अधिक माहिती हवी असेल तर जरूर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता। धन्यवाद।